आज आपण या व्हिडिओमध्ये संधी तथा समासचे दुसरे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत। सो याच्यामधला एक क्वेश्चन किती आहे तर 1.5 मार्क्सला पहिला क्वेश्चन असणार आहे। तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एग्जामला विचारले जाऊ शकतात। सो चला प्रॅक्टिस करूया। पहिला आहे समास किसे कहते हैं, तर उत्तर येणार आहे दो या दो से अधिक शब्दों को मिलाने या जोड़ने को समास कहते हैं। म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जोडून जो त्याचा एक वेगळा अर्थ तयार होतो त्याला काय म्हणतात तर समास। उदाहरणार्थ काय गंगा का जल, म्हणजे गंगेचे जे पाणी असतं त्याला काय म्हणतात तर गंगाजल। अशा प्रकारचे समासमध्ये शब्द किंवा समास तयार होतात। अशा प्रकारे शब्दांचे समास तयार होतात। सेकंड आहे समास कितने प्रकार के होते हैं, म्हणजे समासचे किती प्रकार असतात। सो समास के 4 प्रकार होते हैं। समासचे 4 प्रकार असतात। पहिला आहे अव्ययी भाव समास, सो त्याचं उदाहरण आहे प्रतिदिनचं होणार आहे प्रतिदिन। सेकंड आहे द्वंद्व समास, त्याच्यामध्ये काय येणार आहे उदाहरण माता आणि पिता। थर्ड नंबर आहे बहुव्रीही समास, तर त्याच्यामध्ये येणार आहे पितांबर, जो पीले है अंबर जिसका किंवा पीत है अंबर जिसका। त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे तत्पुरुष समास, त्याचं उदाहरण येणार आहे रेखांकित किंवा रेखा प्लस अंकित। त्याच्यानंतर आहे थर्ड नंबरचे क्वेश्चन्स अशा प्रकारे विचारले जातात, निम्नलिखित समस्त पदों के समास विग्रह करके भेद का नाम लिखिए या बताइए। तर पहिलं काय आहे चंद्रमुख। सो चंद्रमुखचं काय येणार आहे समास विग्रह, म्हणजे जेव्हा त्याचा खूप डिटेलमध्ये जर सांगायचं असेल, म्हणजे त्याचा समास विग्रह जर करायचा असेल तर तो काय येणार आहे चंद्र के समान मुख, म्हणजे ज्याचं तोंड चंद्रासारखं आहे असा। सो हे कशामध्ये जाणार आहे कर्मधारय समासमध्ये। सेकंड नंबरचा आहे देशभक्ती, सो देश की भक्ती हा झाला ह्याचा समास विग्रह आणि त्याचा भेद येणार आहे तत्पुरुष समास। थर्ड नंबर आहे पीत है अंबर जिसका, तो कोण आहे कर्मधारय समासमध्ये येणार आहे। आजन्मचं काय येणार आहे जन्मपर्यंत किंवा जन्मतक, तो कोणामध्ये येणार आहे तर अव्ययी भाव समासमध्ये। त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे जलथलचं येणार आहे भाई बहन किंवा भाई और बहन, तर तो कोणत्या समासामध्ये येणार आहे द्वंद्व समासमध्ये। नीलकंठचं येणार आहे नीला है कंठ जिसका, तर त्याचं कशामध्ये येणार आहे बहुव्रीही समासमध्ये। प्रत्यक्षचं येणार आहे आँखों के सामने आणि त्याचा समास येतो अव्ययी भाव समास। त्रिलोचनचं येणार आहे 3 नेत्रोवाला म्हणजेच शिव आणि समास येणार आहे बहुव्रीही। त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे निम्नलिखित समस्त पदों के समास का नाम बताइए, म्हणजे आपल्याला इथे एक समस्त पद दिलं आहे आणि त्याच्या समासाचं नाव सांगा, म्हणजे तो कोणत्या समासामध्ये जातो ते सांगायचं आहे। पहिला आहे भरसक, सो भरसक कोणामध्ये जाणार आहे अव्ययी भाव समासमध्ये। भरसकचा अर्थ काय होतो तर जितना अधिक हो सके या समर्थता की हद तक, म्हणजे ज्याच्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे किंवा कॅपॅसिटीपेक्षा जास्त। त्याच्यानंतर सेकंड आहे छोटा बडाचं येणार आहे द्वंद्व समास, म्हणजे दोघंही सेम क्वालिटीचे असणार आहेत किंवा दोघांचीही किंमत तेवढीच असणार आहे। सो ह्याचं छोटा बडाचं काय येणार आहे म्हणजे त्याचा समास विग्रह काय येणार आहे थोडा या बहुत। त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे पंजाबचं काय येणार आहे समास तर द्विगु, सो ह्याचं काय येणार आहे समास विग्रह येणार आहे 5 आबो किंवा नदीचा समूह। त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे चक्रधर, सो चक्रधरचं काय येणार आहे बहुव्रीही समास येणार आहे आणि त्याचा समास विग्रह येणार आहे जिसने चक्र धारण किया है, म्हणजे असं कोण आहे तर विष्णू आहेत। त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे त्रिफला, तर त्रिफलाचं काय येणार आहे द्विगु समास, सो त्याचं काय येणार आहे 3 फलों का समूह, त्याला मिळून काय म्हणतात तर त्रिफला। त्याच्यानंतर आहे ग्रामगतचं येणार आहे तत्पुरुष समास आणि ग्रामगतचा अर्थ आहे गाव में जाना। त्याच्यानंतर पुढे आहे बेशकचं येणार आहे अव्ययी भाव समास आणि बेशकचा मीनिंग किंवा समास विग्रह येणार आहे शक्य बिना, म्हणजे ज्याच्यावरती आपण शक करू शकत नाही असा। सो नरसिंहचं येणार आहे कर्मधारय समास, नरसिंहचा अर्थ किंवा समास विग्रह येणार आहे नर जैसा। त्यानंतर आपल्याला खाली एक चार्ट दिलेला आहे आणि याच्यामधून आपल्याला ह्याचे समस्त पद आणि समासाची नावं शोधून काढायची आहेत। तर इथे काय सांगितलं आहे निम्नलिखित समास विग्रह के लिए उचित समस्त पद वर्ग पहली में से ढूंढकर लिखिए तथा समास का नाम लिखिए, म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला ह्या ब्रॅकेट्समधून शोधून लिहायचे आहेत। सो हे काय पझल्स आहेत। तर पहिला क्वेश्चन काय दिला आहे समस्त विग्रह दिलेला आहे। सो समस्त विग्रह त्यांनी सांगितलेला आहे समस्त पद आणि आपल्याला समासचं नाव सांगायचं आहे। तर पहिला काय येणार आहे शक्ती के अनुसार, तो शक्ती के अनुसार येणार आहे यथाशक्ती, तो कोणत्या याच्यामध्ये येतो तर अव्ययी भाव समासमध्ये येतो। माँ और बाप कोणामध्ये येणार आहे तर समस्त पद येणार आहे त्याचं माता पिता आणि समासचं नाव असणार आहे द्वंद्व समास।
त्याच्यानंतर थर्ड आहे तीन हे नेत्र जिसके, जे शिव आहेत तर त्यांना काय म्हणतो, समस्त पद आपलं येणार आहे त्रिनेत्र आणि समासचं नाव येणार आहे बहुव्रीही समास. फोर्थ नंबर आहे कमल के समान नयन, तर त्याचं येणार आहे आपलं समस्त पद येणार आहे कमल नयन आणि समास आहे कर्मधारय समास. 5 वटों का वृक्ष, तर त्याला काय म्हणतात पंचवटी आणि तो द्वंद्व समासमध्ये येणार आहे. राह के लिए खर्च, म्हणजे राह खर्च, जो आपला राहण्यासाठीचा जो खर्च लागतो त्याला राह खर्च असं म्हणतात. सो तत्पुरुष समासमध्ये येतो हा. 3 भवनों का समूह, 3 म्हणजे 3 भवन असतात त्याच्या समूहाला त्रिभुवन म्हणणार आहे आणि हा द्विगु समासमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर महान हे राजा, सो जो राजा महान असतो त्याला महाराजा म्हणतात आणि तो येतो कर्मधारय समासमध्ये. पवन हे पुत्र, जो वाऱ्याचा पुत्र आहे त्याला काय म्हणतात पवनपुत्र, सो तो येतो तत्पुरुष समासमध्ये. चंद्र हे शेखर पर जिसके, म्हणजे ज्यांच्या डोक्यावरती चंद्र आहेत असे कोण आहेत तर शिव आहेत, त्यांना काय म्हणतात चंद्रशेखर आणि हे कोणत्या समासामध्ये येतात तर बहुव्रीही समासामध्ये. धर्म अथवा अधर्म, सो ह्याचं काय येणार आहे समस्त पद येणार आहे धर्म, सो हा आहे द्वंद्व समासमध्ये. त्याच्यानंतर आहे 3 फलों का समूह, म्हणजे 3 फळांचा समूह झाल्यावरती काय होतं तर त्रिफला आणि तो समासमध्ये कोणत्या येतं तर द्विगु समासमध्ये. हे सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, सो याचा सुद्धा डिटेलवाला व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता जेणेकरून तुम्हाला हे डिटेल्समध्ये अजून समजतील. थँक्यू.